Hello all, welcome to my channel Happy Study Time. Today we are going to solve problem set 4. तो problem set 4 मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, read the numbers and write them in words. तर आता मी ऑलरेडी इथे राईट करून ठेवले, तुम्हाला फक्त ऐकायचं आहे की हे नंबर कसे रीड करतात. आत्तापर्यंत आपण लॅकमध्ये बघितलं की म्हणजे हे जर समजा 2 सोडलं तर 5,79,899. तर हे 7 डिजिट नंबरमध्ये इथे 2 ॲड झाला की आपण हे कसं रीड करणार आहे, 25 लाख. जसं आपण 1000मध्ये 9000 आणि हे 79,000 रीड करतो, तसं इथे 5 लाख आणि हे 25 लाख. तर आता हे आपण रीड करूयात नंबर सगळे. 25,79,899. पुढचा नंबर कुठला आहे, 30 लाख. 70,506. ज्या टर्म्स इथे दिलेल्या नाही आहेत त्याबरोबर त्या अजिबात इथे तुम्ही लिहायच्या नाही आहेत. नाही तर इथे 500 आणि कोणी चुकून 60 लिहितं, इथे नंतर 7,000 लिहितं, त्यांना हे कळत नाहीत या टर्म्स. त्याच्यानंतर पुढची आपली टर्म नंबर आहे 45,71,504. जसं आपण हा नंबर रीड करतो तसंच आपल्याला राईट करायचं आहे. 21,09,990. पुढचा नंबर आहे 43,07,854. आता इथे बघा, इथे फक्त 5 आहे आणि सगळे 0 आहेत, म्हणजे हे काय झालं, हा 7 डिजिट नंबर आहे. सो हे काय झालं, 50 लाख. त्याच्यानंतर हे 8 नंबरचं मी आधी लिहून घेतलं आहे. 70 लाख अँड 100. इथे बाकीच्या टर्म्स आहेत का, 1000 आणि 10,000च्या नाही आहेत. सो डायरेक्ट 70 लाख अँड 100. 7th वन काय, 60 लाख अँड 10. इथे डायरेक्ट 10ची टर्म, 60 लाख नंतर 10 आहे. सो 60 लाख अँड 10. आता इथे 90 लाख अँड 10,000. 10,000 पुढची जी कुठली टर्म आहे का, नाही, इथे एक 0 राहिला. 90, हे 91 लाख झाले. पुढे हे किती झाले, 91 लाख. पुढे सगळे 0 आहे. सो 91 लाख. आता पुढचं बघा, 999999 म्हणजे 7 टाइम्स 9 आहे. सो हे कसं लिहिणार आहे आपण, 99,99,999. हे कळलेलं आहे सगळ्यांना. हे पुढचा तुमचा क्वेश्चन बघा, फक्त रीडिंग करायचं आहे आपल्याला त्याचं. गिवन बिलो आर द डिपॉझिट्स मेड इन वुमन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ऑफ सम डिस्ट्रिक्ट्स. रीड दोज फिगर्स. आता पुण्याचं किती आहे, ₹94,29,408. नाशिकचं किती आहे, ₹61,07,187. नागपूरचं किती आहे, ₹46,53,570. अहमदनगरचं 45,43,159. औरंगाबादचं आहे ₹37,01,282. यवतमाळचं 27,72,348. आणि सिंधुदुर्गचं आहे ₹58,49,651. तर आता ह्याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओत आपण प्लेस व्हॅल्यू बघणार आहे. म्हणजे पुढचा जो तुमचा प्रॉब्लेम सेट 5 आहे त्याच्यात प्लेस व्हॅल्यू ती कशी लिहायची, कसं ओळखायचं, हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.